ओम नमः शिवाय. आपल्याकडे एक प्रश्न आलेला आहे. तो प्रश्न असा आहे, की महाराज म्हणजे तुम्ही एका व्हिडिओमध्ये सांगितलं, की समजा कुणासंगे समजा नकारात्मक विचाराचे लोकं असतात अथवा त्या लोकाशी अथवा त्या महिलेशी आपण शारीरिक संबंध ठेवले, तर त्याच्यामुळं त्यांची जी नकारात्मक ऊर्जा आहे, ती आपल्या शरीरामध्ये येऊन आपलं नुकसान होतं. तर ही खरं आहे का तितकं? तर मी म्हणतो होय. हं. त्याच्यामुळं तर पूर्वी ज्यावेळेस जुन्या काळामध्ये वेश्याव्यवसायाचं फार प्रमाण होतं जुन्या काळामध्ये. त्यावेळेस जे वेश्याकडे लोकं जात होते, त्याच्यामुळं त्यांनी बरेच त्यांच्या इस्टेटी गेल्या, श्रीमंत होते ते रसातळाला मिळाले, चांगले गरिबीत आले, दारिद्र्य आले. हं. त्याचे कारण हेच येतं, की ज्यावेळेस पुढच्या व्यक्तीशी शारीरिक संबंध आपण करतो, त्यावेळेस तिची ऊर्जा ती कशा विचाराची, काय विचाराची माहीत नसतं आणि तिची ऊर्जा आपल्या शरीरामध्ये जाते आणि त्या ऊर्जेचा परिणाम आपल्या प्रगतीवर होतो, आपल्या यशावर होतो. त्याच्यामुळं असे व्यक्तीशी शक्यतो संबंध करू नये, संबंध ठेवू नये. तुम्ही महिला असेल अथवा पुरुष असो, तुम्हाला जर प्रगती हवी असेल ना, तर अशा व्यक्तीशी संबंध करू नये एवढं मी सांगू शकतो. ओम नमः